शमशीर की धार पर इतिहास हमारा पलता है, शमशीर की धार पर इतिहास हमारा पलता है, जिस ओर जवानी चलती है उस ओर जमाना चलता है. नमस्कार, माझे नाव अंजली संतोष देसाई, B.Pharm थर्ड इयर स्टुडंट, सन्माननीय व्यासपीठ आणि गुरुजन वर्ग आणि माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो, आज आपण 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. पण मला आज एका अशा विषयाशी बोलायचे आहे, तो तुमच्या आणि माझ्या भविष्याशी जोडलेला आहे. तो म्हणजे भारतीय तरुण आणि संविधानाची जाणीव. ना हिंदू की ना मुसलमान की, ये किताब है सिर्फ इंसान की. भारताचे संविधान हे फक्त एक पुस्तक नसून तो देशाचा श्वास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताचे संविधान लिहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एक असा भारत देश होता जिथे जातीपाती पलीकडे जाऊनही माणुसकी मोठी असे. आजचा तरुण जेव्हा इंस्टाग्रामवर रील्स बघण्यामध्ये दंग असतो तेव्हा मला असा प्रश्न पडतो की आपल्याला आपल्या हक्काची तर जाणीव आहे, पण आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव आहे का? आपल्याला माहिती आहे की आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे, पण आपल्याला कुठे आणि काय बोलायचे आहे याची जाणीव असणे म्हणजे संविधान साक्षर तरुण असणे होय. भारत देश हा फक्त सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे सुरक्षित असतो असे नाही, तर तो देशात राहणाऱ्या तरुणांच्या विचारांवरही अवलंबून असतो. जेव्हा एखादा तरुण रस्त्यावर कचरा टाकत नाही, तो स्त्रीचा आदर करतो, जेव्हा तो जातीपाती पलीकडे जाऊनही विचार करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने संविधान साक्षर तरुण होतो. आज सोशल मीडिया हा एक मोठा हत्यार आहे, पण त्याचा उपयोग आपण संविधानाचा प्रसार करण्यासाठी करतो की फक्त मनोरंजनासाठी हे लक्षात घेतले पाहिजे. संविधानातील कलम 51 आपल्याला शिकवते की आपण सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे, त्याला सुरक्षित ठेवले पाहिजे. पण आजकाल युगात जेव्हा आपण एखाद्या रेल्वे स्थानकावर प्रवास करत असतो तेव्हा आपण तेथील वस्तू, तेथील जागा, बस, रेल्वे तेथील स्वच्छता ठेवतो का हे आपण लक्षात घेतले पाहिजे. झाडे लावणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित ठेवणे, आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता ठेवणे हे सगळे काम आपण एक देशाचे नागरिक म्हणून केले पाहिजे. संविधान आपल्याला एक स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार देतो, पण आपण त्याचे पालन योग्यरित्या केले पाहिजे. संविधानाने आपल्याला प्रत्येकाला समानतेचा अधिकार दिला आहे. कोणताही व्यक्ती, तो मोठा असो अथवा लहान असो, तो कोणतीही गोष्ट करण्याचा त्याला योग्य तो अधिकार संविधानाने दिलेला आहे. तिरंगा आमची शान आहे, संविधान आमचा मान आहे. या देशातील प्रत्येक तरुण देशाचे भविष्य आणि जान आहे. संविधानाने आपल्याला काय दिले आहे? जेव्हा आज एखादा तरुण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो, तो स्वतंत्रपणे बोलू शकतो. यामागे संविधानाची शक्ती आहे. संविधानाने आपल्याला दिलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे मतदान. हे एक मत देशाचे भविष्य बदलू शकते. आजकालच्या युगामध्ये फेक न्यूज ही एक मोठे ट्रेंड आहे, पण संविधानाने आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य यामध्ये निवड करण्याचे अधिकार दिलेला आहे. 2047 मध्ये आपल्या देशाला 100 वर्ष पूर्ण होतील, पण तेव्हा आपला भारत देश कसा असेल तो आजकालच्या तरुणाच्या विचारावर अवलंबून असेल. आतापर्यंत आपण हक्क आणि कर्तव्यावर बोललो, पण संविधानाचा गाभा याहीपेक्षा खोलवर रुजलेला आहे. संविधानातील कलम 51 आपल्याला फक्त हक्क आणि कर्तव्य सांगत नाही, तर तो आपल्याला प्रबळ मनुष्य बनण्याचा मार्ग दाखवतो. संविधानाने आपल्याला दिलेली आणखीन एक मोठी ताकद म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. जेव्हा एखादा तरुण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, जेव्हा तो काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवतो आणि पुराव्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तो खऱ्या अर्थाने संविधान साक्षर तरुण बनतो. शेवटी एवढंच म्हणजे संविधानाने आपल्याला जे दिले आहे ते टिकून ठेवण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे. ना पूछो जमाने से क्या हमारी पहचान है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो बस इतनी सी है कि हम हिंदुस्तानी हैं. शेवटी एवढेच म्हणजे संविधानाने जे आपल्याला दिले आहे ते टिकून ठेवण्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे. तर लोकशाहीचा आधार भारताचे संविधान, तरुणांच्या हाती देशाची शान. जय हिंद.
प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.